नमस्कार. आजच्या व्हिडिओत काय बघणार आहोत? इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण दुसरं वास्तव संख्या. त्याच्यामध्ये सर्वात संच 2.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे? खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप परिमेय संख्या त्यांचे दशांश रूप खंडित असेल, ओके, म्हणजे पूर्ण भाग जात असेल, आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंडित असेल, अखंडित आवर्ती असेल, ओके. तर ते लिहायचे आपल्याला. तर काय काय संख्या दिल्यात? परिमेय संख्या 13/5, 2/11, 29/16, 117/125 आणि 11/16, 11/6, ओके. तर आपल्याला पहिली गणितं सोडवावी लागतील. तर पहिला आपण बघूया 13/5, ओके. भाग जातो काय? 5×5, 5×2 10, ओके. पॉईंट दिल्या. त्याच्यानंतर किती शिल्लक राहिले? 3. पॉईंट दिल्यानंतर 1 शून्य वाढला, 5×30, 2.6 उत्तर आलं. म्हणजे पहिल्या संख्येचे परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे, ओके. आता याला पूर्ण भाग लागला ना, 2.6 उत्तर आलं, म्हणून पहिल्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित आहे. आता दुसरं काय दिलं आहे? 2/11. आता ह्याला भाग होतो का बघूया. 2/11, ओके. 11 आता मोठी संख्या आहे 2पेक्षा, म्हणून आपण 0 देऊया, ओके. 0ने भाग घालवला आपण. त्याच्यानंतर पॉईंट दिला इकडे, इथे 20 आले, ओके. 11×1=11. आता किती शिल्लक राहिले? 9 शिल्लक राहिले. 20मधून 11 गेले, 9 शिल्लक राहिले. त्याच्यानंतर पॉईंट असल्यामुळे 1 शून्य आहे. आता 90 झाले. 11×8=88, ओके. परत 2 आले, म्हणजे 18×18 परत येणार, असे 18×18 परत येणार. त्याच्यामुळे इकडे काय असणार आहे? अशी लाईन आखायची आपल्याला, कारण 18×18 संख्या परत येत असल्यामुळे आपल्याला, की याचा अर्थ काय होतो? याचा भागाकार इकडे पूर्ण होत नाही आहे, म्हणून काय येणार? दुसरं गणित, दुसरं परिमेय संख्या काय असणार आहे? दशांश रूप अखंड आवर्ती आहे, ओके. ज्या संख्येला पूर्ण भाग लागत असेल तर दशांश रूप खंडित आहे, आणि भागच लागत नसेल तर दशांश रूप अखंड आवर्ती आहे, ओके. तिसरं गणित काय? 29/16. आता ह्याला बघूया पूर्ण भाग जातो का. आता 16च्या पाड्यामध्ये 29पेक्षा लहान संख्या कुठली आहे? 16×16 आहे, ओके. 16×16. शिल्लक किती राहिले? 13 शिल्लक राहिले. पॉईंट दिला, 130 झाले. आता 130पेक्षा लहान असलेली संख्या 16च्या पाड्यामधली किती आहे? 16×8 किती? 128 होतात. 2 आले, ओके. तर पॉईंट दिला असल्यामुळे 0 वाढलेला असणार आहे, ओके. 20 झाले. तर परत 16×16 आला. आता 4 शिल्लक राहिले, म्हणजे 40. 16×2=32, 16×2=32, 8 शिल्लक राहिले, ओके. 80, 16×5=80, ओके. इथे पूर्ण भाग गेला आहे, ओके. म्हणजे 29/16चं उत्तर किती आलं? 1.8125. म्हणजे ही पण तिसरी पण परिमेय संख्या काय आहे? हे बघा, दशांश रूप खंडित आहे, कारण पूर्ण भाग गेला ना याला, म्हणून ह्या परिमेय संख्येची दशांश रूप खंडित आहे. आता चौथं गणित काय? 17/125, ओके. आता 125 मोठी संख्या आहे. 17/125. 125चा पाडा तर मी लिहून घ्यायचा इकडे, 125चा पाडा, ओके. आणि त्याच्यानंतर भाग घालवायचा. तर 17 लहान आहे 125पेक्षा, म्हणून आपण 0 आणि इथे पॉईंट देऊया, म्हणजे कसं 170 होतील इकडे. आता 125 आहे की 125. 170मधून 125 गेले, किती राहिले? 45 राहिले, ओके. 45 राहिले. त्याच्यानंतर पॉईंट दिला असल्यामुळे 0 वाढणार इथे. आता 450पेक्षा कमी संख्या 125च्या पाड्यामधली ती किती येते? त्याच्यामुळे पाड्याला यायचं असतं इथे. 125च्या पाड्यामध्ये 450पेक्षा कमी संख्या किती आहे? 375 आहे. 125×375 तिथे लिहायचं आहे. 450मधून 375 गेले, किती राहिले? फक्त 75 राहिले. आता पॉईंट असल्यामुळे 0 वाढलेलं असेल इथे. आता 750पेक्षा कमी संख्या 125मधली 750 आहे तिकडे, म्हणजे 125 गुणिले किती? 1 2 3 4 5 6, 125×750, ओके. आता इकडे पण पूर्ण भाग जातो आहे, म्हणजे 17/125 किती होतं? 0.136, ओके. म्हणजे हे सुद्धा परिमेय संख्या काय? दशांश रूप खंडित आहे, ओके. कारण भाग पूर्ण जातो आहे ना, म्हणून. आता प्रश्न क्रमांक 5 बघूया.
किती आहे? 11/16 6 आहे. ओके, तर 6चा पाडा येतो सगळ्यांना. 6 1 6. इथेच बघूया 11/6. 6 1 6. किती? 5 शिल्लक राहिले. ओके, 5 6पेक्षा लहान असल्यामुळे पॉईंट देऊया आपण इकडे, म्हणजे 50 होते. 6 37 36 36 कंप्लीट. 6 8 48. 2 शिल्लक राहिले. ओके, 6 18. परत 2 शिल्लक राहिले. 6 18 6 18 6 18. हे कधीच संपणार नाही. त्याच्यामुळे इथे एक संख्या रिपीट होत असल्यामुळे इथे 3च्या वरती पॉईंट द्यायचं आहे. ओके, आवर्ती द्यायची त्याला म्हणतात. म्हणजे 1.83 हे उत्तर आहे. आणि ह्याचा भाग जात नाही आहे. ओके, 3 रिपीट होत आहेत. त्याच्यामुळे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. ओके, 5वं दशांश रूप काय आहे? अखंड आवर्ती आहे, कारण ह्या संख्येला भाग जात नाही आहे म्हणून. म्हणजे दुसरं आणि चौथं 5वं गणित दशांश रूप अखंड आवर्ती आहे. बाकी सगळे काय खंडित आहेत, म्हणजे सगळ्यांना भाग जातो आहे. ओके, धन्यवाद.